प्राणीमित्रांच्यामुळे अनेकदा असं होतंय की अनेक जी भटकी कुत्री आहेत ही कुत्री अनेकांना लहान मुलांपासून ते वृद्ध हे कुणालाही न जुमानता त्याच्यावरती हल्ला करतात, चावा घेतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात जखमी करतात। अशातच अनेक जे प्राणीमित्र आहेत ते रस्त्यावरती त्यांना अन्नाचं वाटप करतात, बिस्किट वाटप करतात। असल्यामुळे अनेक ठिकाणी हे कुत्रे एकत्रितपणे येतात आणि भुंकायला सुरुवात करतात आणि अनेकांना हे चावत देखील आहेत। अशातच माधुरी मिसाळ यांनी अधिवेशनामध्ये सांगितले आहे की जे कोणी प्राणीमित्र असतील त्यांच्या घरी ह्या भटक्या कुत्र्यांना पाठवून द्या आणि तेव्हा त्यांना कळेल की कुत्रे चावल्यानंतर काय त्रास होतो। या कुत्र्यांच्या चावण्यामुळे अनेकांना रेबीज झालेले आहेत, अनेक खेळाडू त्यामध्ये मृत पावलेले आहेत, परंतु या मित्रावरती कुठल्याही प्रतिबंध नसल्यामुळे हा सगळा सर्रासपणे प्रयास होता। अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो की हे कुत्रे एकत्रितपणे जमा होऊन रात्रीच्या वेळेस अनेकावरती हल्ला करतात। अशातच आता सुप्रीम कोर्टाचा देखील निर्णय आहे की जे कोणी अशा प्राणीमित्रांना जर त्यांना घेऊन जाताना महानगरपालिकेचे कर्मचारी येत असतील, त्यांना अटकाव करत असतील तर त्यांच्यावरती देखील आता गुन्हा दाखल होणार आहे। परंतु या प्राणीमित्रांना आता तरी समजेल का की कारण आता शासनाने देखील सांगितलं आहे की या भटक्या कुत्र्यांना प्राणीमित्रांच्या घरी सोडून टाका। आपल्या राज्याने अध्यक्ष महोदय सर्वप्रथम तर ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट आपण लागू केला पहिल्यांदा। दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय की ह्या अतिशय गंभीर गोष्टीचा सुप्रीम कोर्टाने याचा हे घेतला की हे अतिशय गंभीर ही समस्या आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, सगळ्या राज्यांमध्ये ही गंभीर समस्या आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला अध्यक्ष महोदय की आदेश दिले आणि मी 3 स्पेसिफिक प्रश्न विचारले होते की निवारा केंद्रांची संख्या वाढवण्याकरता महानगरपालिकेला, नगरपालिकेला, ग्रामीण भागामध्ये काही आदेश देणार की नाही, युद्ध पातळीवर काम करणार की नाही। 90,000 भटके कुत्रे आहेत मुंबई शहरामध्ये आणि 9 फक्त निवारा केंद्र आहेत। त्यामुळे माझा पहिला प्रश्न त्याला उत्तर आलेलं नाहीये। निर्जीवीकरण करण्याकरता सुद्धा युद्ध पातळीवर काही मोहीम, त्याच्याकरता निधीचं अलोकेशन आणि हे सगळं करण्याकरता अधिवेशन संपायच्या आत एक बैठक बोलवा ना इकडे।